रसिको हो नमस्कार. मानस कला मंच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. नवरात्रानिमित्त आम्ही आपल्यासाठी खास एक कार्यक्रम घेऊन आलो आहोत. नवरंग रंग नवरात्राचे तिच्या कर्तृत्वाचे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा प्रवास आम्ही या कार्यक्रमांमधून आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहोत. आणि ह्या मालिकेत आज आपल्याकडे आले आहेत पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम नगरसेविका अश्विनीताई कदम. अश्विनीताई नमस्कार. नमस्ते. आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. अश्विनीताई, तुम्ही मुळातल्या एक कलाकार. चित्रकारिता हा तुमचा आवडीचा प्रांत. तुम्ही एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका देखील आहात. पुणे सेवा सदन संस्थेच्या राठी प्रशालेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलात. खरं तर ही आपली सुखाची रुळलेली वाट सोडून ह्या नव्या आव्हानात्मक वाटेकडे तुम्ही कसं वळलात ते आम्हाला सांगा. आज 15 वर्ष झाली नगरसेविका म्हणून काम करते आणि 15 वर्ष मागे जर मी गेले तर तसा फारसा काही मला राजकारणात रस नव्हता. परंतु सेवा सदन संस्थेत शिक्षिका म्हणून मी खूप मन लावून काम करत होते. आणि माझा तो प्रांतच नाही आहे राजकारण, असं अगदी मला माहिती होतं. परंतु माझे पती पर्वती विधानसभा अध्यक्ष आहेत नितीन कदम. यांना हे स्वतः खरं तर केमिकल इंजिनियर आहेत आणि अतिशय सुशिक्षित अशी फॅमिली आहे आमची. परंतु त्यांना समाजकारणात जास्त रस होता आणि त्यांचं कार्य हे सतत चालूच असायचं. एकीकडे केमिकल इंजिनियर म्हणून त्यांचं काम आणि एकीकडे समाजासाठी करत असलेलं योगदान. आणि ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी महिला आरक्षण आलं आणि ज्यावेळी महिला आरक्षण आलं त्यावेळी खऱ्या अर्थाने असा प्रश्न होता की निवडणूक लढवायची आपल्याला, परंतु महिला आरक्षणामध्ये काय निर्णय घ्यायचा. तर अगदी हो नाही तो सुरुवातीला थोडासा विरोध आणि मग नंतर सगळ्यांनीच अगदी मित्रपरिवार नातेवाईकांनी पण आग्रह केल्यानंतर मग मनाची मी तयारी केली आणि मग ठरवलं की चला ही संधी मिळालेली आहे तर आपण या संधीचा कुठेतरी एक प्रयत्न करून बघूया. आणि अगदी आनंद वाटतो सांगायला की पहिल्याच निवडणुकीमध्ये मी भरपूर मताने निवडून आले आणि माझा खऱ्या अर्थाने सामाजिक अधिक राजकीय प्रवास सुरू झाला. हो, आणि ह्या तुमच्या सर्व यशाचे आम्ही साक्षीदार आहोत. अश्विनीताई, तुम्ही आत्ता म्हणलात की राजकारण आणि समाजकारण असा तुमचा प्रवास एकदम सुरू झाला. पण मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रात आलं आणि मग समाजकारण सुरू केलं असं सहसा होत नाही. समाजकार्याची आवड ही थोडीशी मुळात असायला लागते. तर त्याप्रमाणे तुमच्यामध्ये सुद्धा ही समाजसेवेची बीजं आधीपासून रुजलेली असणार आहेत. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. खरं तर माझ्या माहेरी माझ्या कुटुंबामध्ये तसं पाहायला गेलं तर राजकारणाचा कुठेही समावेश नाही किंवा अंशही नाही. परंतु लग्न झाल्यानंतर पतींचं कामकाज हे मी सतत बघत आली आहे आणि मला याला जोड द्यायची ती माझ्या शिक्षण क्षेत्राची. कारण मी सेवा सदन संस्थेत कार्यरत आहे, आजही मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. परंतु तिथे सेवा सदन संस्था ही सामाजिक जाण असलेली संस्था आहे आणि केवळ वंचितांसाठी किंवा गोरगरीब विद्यार्थिनींसाठी, विशेष करून मुलींसाठी ही संस्था जास्त आग्रहीपणे काम करते. आणि या संस्थेचे संस्कार आज तिथे नोकरी करताना शिक्षिका म्हणून माझ्यावरती झालेले आहेत आणि तिथे जे शिस्तबद्धपणे आम्ही काम केलेलं आहे त्याचा कुठेतरी एक परिणाम म्हणून मला वाटतं की त्या पद्धतीने मी काम करत आले आणि माझ्या पतीचं मला अनमोल असं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे मी आज यशस्वीपणे काम करते. म्हणजे आपल्याला जे काही वाटतं की कुठेतरी चुनूक माझ्यामध्ये ते दिसते की जसं काही की तुम्हाला शिकवायला लागत नाही आणि खूप अनुभव आहे आणि तुम्ही सहज समाजकार्य करता. मी आणि पती दोघांनी अगदी ठरवलेलंच आहे की समाजकारण हे अतिशय कष्टाने आणि आपण लोकांसाठी आहोत. शेवटी आपल्याला माहिती आहे की माणसाने माणसासाठी माणसासारखं जगणं महत्त्वाचं आहे. आणि जर आपण आज शिक्षिका म्हणून या कार्यासाठी उतरलेलो आहोत तर मग आपलं हे प्रथम कर्तव्य आहे की आपला शिक्षकी पेशा, शिक्षकी बाणा, त्यातली प्रामाणिकता ही अतिशय समाजासाठी आपण ही संधी आहे. एक शिक्षक म्हणून समाजापर्यंत पोहोचायचं आहे, समाजाला साक्षर करायचं आहे किंवा समाजाच्या गरजा भागवायच्या. आणि जे आपल्याला कळतंय, समजतंय, जर आपण समजतंय म्हणून शिक्षिका झालो. आज वर्गामधल्या आपण शेकडो विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यांना सामोरं जातो
आणि त्यांना हुशार करतो. देशामध्ये जगामध्ये त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा पाया आपण पक्का करतो शिक्षक म्हणून. त्या समाजात उतरल्यानंतर ही इतकी चांगली संधी जर आपल्याला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने एक समाजाचं देणं आपण जे काही लागू आहे तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण यशस्वीपणे काम करू शकतो. अश्विनीताई, अगदी खरं आहे तुम्ही जे सगळं सांगताय ते. खरं तर राजकारण आणि समाजकारण हातात हात घालून पुढे जाणं हे सुदृढ लोकशाहीसाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये किती मुरलेली आहे याचा प्रत्यय आत्ताच्या तुमच्या बोलण्यामधून येतोय. पण तरी देखील ह्याबद्दल अधिक काही विस्ताराने आम्हाला सांगाल का? तुमचे ह्याच्यामध्ये काही अनुभव असतील त्याबद्दल सांगा. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा शिक्षिका म्हणून काम करत असते आणि जेव्हा लोकांच्या समोर जातो आम्ही, तर लोकांना जेव्हा कळतं की मी टीचर आहे किंवा मी शिक्षिका म्हणून काम करते, तर लोक अगदी म्हणतानाच म्हणतात की तू राजकारणी वाटत नाहीस. तर मग राजकारणी वाटावं म्हणून मी आलेली नाही आहे, तर मला समाजकार्य करण्याची गरज आहे. मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की माझे पती मला कायम सांगतात की आपण जमिनीवर आपली पावलं ठेवून काम केलं पाहिजे, तर तुम्ही यशस्वीपणे काम करू शकता. आणि अगदी 100% खरं आहे. कारण जर का तुम्ही काहीतरी तुम्हाला थोडंफार मिळायला लागलं आणि तुम्ही हवेत गेला तर ते काम होऊच शकत नाही. कारण मग तो तिथे कुठेतरी गची बाधा येणं म्हणा किंवा थोडंसं गर्विष्ठपणा तुमच्यात जर निर्माण झाला तर अशी लोक कधीच समाजकार्य करू शकत नाही. त्यामुळे एक तर समाजकार्य म्हणजे फक्त तुम्ही वस्ती पातळीवरती करायचे किंवा गरिबांसाठी करायचे असं नसतं. समाजकार्य हे सगळ्या लोकांना गरजेचं असतं. मग ते उच्च लेवलची लोक असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, सगळ्यांना आपल्यासाठी कोणीतरी महत्त्वाचं काम करतंय. ज्यावेळी नागरिकांमध्ये अडचण निर्माण होते त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आपण तिथं पोहोचणं आणि त्यांची ती अडचण दूर करणं हे खरं समाजकार्य. आणि ती अडचण दूर करताना किंवा त्यांचं काम पूर्ण करून देताना त्यांचा कुठलाही पैसा कारण नसताना खर्च होणार नाही याची काळजी घेणं हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. आणि अशी कामं आम्ही करत गेल्यामुळे आज इतका विश्वास नागरिकांनी आमच्या उभयतांवर ठेवलेला आहे. म्हणजे सहजपणे लोक म्हणतात की अश्विनी ना खूप चांगलं काम करते, नितीन ना काही प्रश्नच नाही. आणि अतिशय विश्वासाने लोक येऊन आमच्यावर जबाबदाऱ्या टाकतात. आता महानगरपालिका म्हणलं की पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन असेल, आरोग्य व्यवस्थापन असेल किंवा तुमच्या बेसिक सगळ्या असतात की ड्रेनेज लाईन तुंबली आहे बाबा, आमचा कचरा उचलला गेला नाही, पिण्याचं शुद्ध पाणी येत नाही आहे, कधी पाणी गढूळ आलं. म्हणजे आमच्या भोवती सुरुवात सकाळची जी आमची असते ती सगळी नकारार्थी गोष्टींनी होते. त्यामुळे आम्ही ती तयारी ठेवलेली आहे की असं म्हणूयात की जेवढ्या गोष्टी आमच्याकडे नकारात्मक येतील, आज आम्ही जे प्रामाणिकपणे कार्य करतोय किंवा एक प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे, तो उद्देश त्या नकारार्थी गोष्टींना सकारात्मक करून जातो. आणि मग याच्यापेक्षा आणखी चांगली गोष्टी काय असू शकते? राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक आल्यानंतर 20% काही घडामोडी घडतात तेव्हा राजकारण. पण मी ज्या पक्षात काम करते, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, मी तिथे नगरसेविका म्हणून त्यांच्या पक्षामार्फत काम करताना, तर माझ्या पक्षाचं एकच धोरण आहे. आमचे आदरणीय शरद पवार साहेब कायम सांगतात किंवा आमचे आदरणीय अजितदादा कायम सांगतात की समाजासाठी लढायचं आहे, समाजासाठी झटायचं आहे, तर 80% समाजकारण करायचं आणि 20% आवश्यकता पडली तर राजकारण करायचं. आणि आज विकासाच्या ध्येयाने झपाटलेले अनुभव किंवा धोरणं आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. फक्त विकासाचं स्वप्न या पक्षात पाहिलं जातं. मग विकास म्हटलं की सगळ्या नागरिकांचा गरजा आल्या, त्यांना मग तुम्हाला चांगले रस्ते देणं आलं, स्वच्छ चांगल्या ऑक्सिजनयुक्त बागा देणं आलं, की मुलांना तिथे खेळायचे, व्यायामाची साधनं देणं आलं. त्यानंतर कितीतरी अशा गोष्टी आहेत. आत्ता आजच्या घडीला आमच्याकडे अगदी घराला मधमाशीचं पोळं जरी लागलं तरी आम्हाला फोन येतात विश्वासाने की तुमच्यावर किती लोकांचा विश्वास आहे हे याच्यात. म्हणजे एक तर घर असं होतं की त्यांच्यावरती असे खूप बंगल्याला सुरवंट लागले. तर आता सुरवंट लागल्यानंतर तसं आपण कसं साधारण फोन कसे येतात की खूप डास झाले तर औषध फवारणी करा किंवा जरा इथे मध्ये आता आपण म्हणतो की साथीचे आजार सतत येतात, स्वाईन फ्लू असेल, चिकनगुन्या, डेंग्यू. मग डेंग्यूचं तर एवढं निघालं की मग लगेच आजूबाजूला फवारणी करायची मागणी येते नागरिकांची.
पण हे फोन कशासाठी की बाबा घराला सुरुवात लागले तर काय करायला पाहिजे. आम्ही लगेच त्याच्यावर उपाययोजना करून कीटक पथक असेल किंवा कीटकनाशकाचं वगैरे त्यांना औषध फवारणी करून देण्यासाठी तत्पर असतो. आणि हे जी काही छोटी छोटी कामं असतात लोकांची पण त्यांना लक्षात येत नाही. कारण मनुष्य आज IT क्षेत्रात काम करू दे किंवा नोकरदार कुठलाही व्यक्ती असू दे किंवा व्यावसायिक असू दे, त्यांचा दिवसच अख्खा उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात. कौटुंबिक अडचणी असतात, व्यावसायिक अडचणी किंवा व्यवसायाला वेळ द्यायचा असतो. त्यामुळे माणूस हा सगळीकडे शहरात तर विशेष करून आपण पाहतो की खूप व्यस्त राहिलेला आहे. मग अशा व्यस्त अवस्थेत त्यांना ज्या खरंच गरजा पूर्ण करायचे असतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की अरे आपल्याला हे काम निघाले, आता कोणाशी संपर्क साधला पाहिजे किंवा कुठल्या खात्याकडून हे काम करून घेतलं. मग अशा वेळेस आम्हाला म्हणजे ते आमची आठवण काढतात आणि आम्ही जातो. त्यामुळे कितीतरी अशा गोष्टी आहेत. आम्ही आज अनुभव असे आहेत की कितीतरी गरीब विद्यार्थी आहेत तर त्यांना आम्ही आर्थिक मदत करत असतो. त्यांच्या शिक्षणाचे आम्ही त्यांना दत्तक घेतल्यासारखं त्यांच्या शिक्षणाचा भार उचलतो. त्यानंतर अशी कितीतरी म्हातारे आजी आजोबा आहेत ज्येष्ठ नागरिक की मुलं राहत नाही आहेत किंवा मुलंच नाही आहे किंवा मुलं गावाकडे असतात आणि हे इथे शहरात राहिलेले आहेत किंवा मुलं सांभाळत नाही. तर अशा कितीतरी आजी आजोबांना आज आम्ही महिन्याला त्यांचा किराणा भरून देतो की जेणेकरून त्यांचं पोट भरेल. ही बाब आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि अशा वेळेस कितीतरी ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला किंवा त्यांचं स्वतःचं एक मनोरंजन म्हणून करायला त्यांच्याकडे संधी नसते. मग यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार केलेले आहे की अनेक सगळे ते ज्येष्ठ नागरिक आहेत ते सगळे एकत्र येतील, एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतील, तिथे मनोरंजन करतील, स्वतःचे काही खेळ खेळतील. अशा वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून देताना त्यांचे जेव्हा आशीर्वाद मिळतात आणि शाबासकीची थाप मिळते तेव्हा खूप वेगळं असतं ते. म्हणजे ते तुम्ही 10 रुपये कमवणं आणि 10 जणांचा आशीर्वाद घेणं यात खूप मोठा फरक आहे. कारण 10 रुपये खर्च होणारे असतात पण आशीर्वाद हा कायम स्वरूपाचा असतो. त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि याचा राजकारणात आल्यानंतर प्रत्येक राजकीय व्यक्तीने विचार करणं फार अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आशीर्वाद कायम असतो आणि त्याचं मूल्य नेहमी वाढत जाणारं असतं. अश्विनीताई, तुमच्यावर आणि नितीनजींवर लोकांचा किती प्रचंड विश्वास आहे याचा प्रत्यय अनेक वेळेला घेतलेला आहे, याचा अनुभव अनेक वेळेला घेतलेला आहे. आणि आत्ता मुद्दाम मी 2012 सालच्या निवडणुकीची आठवण तुम्हाला करून देते की 2012 साली तुम्ही पुण्यामधनं एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होतात, प्रचंड मताधिक्याने निवडून आला होतात. तर त्यावेळेला लोकांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? अगदी म्हणजे तुम्ही जर मला म्हणाल तर हा विषयाची आठवण करून दिली ना तर माझ्या अंगावर आता काटा आला. कारण तो प्रसंगच खूप वेगळा होता. आणि खरं तर मी सुरुवातीला हा सगळा विषय सांगताना सुरुवातीला तर मी माझ्या नागरिकांचे आभार मानेन पण नंतरही मानेन मी. मुळातच पहिल्या टर्ममध्ये 2007ला जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेविका झाले तर अगदी अनुभव असल्यासारखा माझ्या पतीच्या मार्गदर्शनाखाली मी प्रचंड काम केलं प्रभागात. अगदी घराघरातले नावासहित मला सगळं पाठ आहे की माझ्या प्रभागामध्ये कुठला नागरिक कुठे राहतो, त्यांची नावं काय, किती सोसायट्या आहेत, किती वस्त्या आहेत आणि किती वसाहतींमध्ये काय काय अडचणी आहेत हे सगळं आम्हाला तोंडपाठ आहे. आणि कारण आम्ही तळागाळात जाऊन काम केलेलं आहे आणि त्यांना आरोग्य सुविधा दिल्या, त्यांच्या पायाभूत सुविधा आम्ही व्यवस्थित करून दिल्या. आधी आम्ही सगळी जुनी जी ड्रेनेज लाईन होती, पाण्याच्या लाईन, त्या सगळ्या पूर्ण करून घेतल्या. नंतर सजावट रस्त्याची जी म्हणतो की चांगलं आता रस्ते दिले पाहिजेत. त्यानंतर वॉर्डाचं सुशोभीकरण करणं, ह्या सगळ्याला असं टप्प्याटप्प्यात तुमच्या वॉर्डचं वेगळेपण आहे आणि मला वाटतं तुमच्या कलाकार असण्याचा झलक तिथे दिसते की ती मानसिकता तुमची त्याच्यामध्ये खूप सुंदर त्या रस्त्यांची सजावट आहे. आणि मग असा जो प्रयत्न केला तर घराघरामध्ये पोहोचले गेल्यामुळे लोकांनी खूप विश्वास ठेवला होता. आणि थोडंसं राजकारणातल्या घडामोडी झाल्या निवडणुकीच्या वेळेस आणि अचानक तिकीट कट झालं. पण तिकीट कट झाल्यानंतर निर्णय तर घेतला होता, प्रचाराची तयारी झाली होती, एक पूर्ण राऊंड पूर्ण झाला होता, अहवाल वाटून झाला होता, दुसरी निवडणूक लढवायची तयारी केली आणि त्यावेळेस 2चं पॅनल होतं. आणि मग अशा परिस्थितीत तिकीट कट झाल्यानंतर प्रचंड धक्का बसला. आणि ज्या क्षणाला कळलं की अश्विनीचं तिकीट कट झालंय त्याबरोबर जवळजवळ 900 ते 950 माणसं लोक सगळी माझ्या घरामध्ये आली होती. म्हणजे खाली पार्किंगमध्ये आमच्या थांबली होती आणि प्रचंड गर्दी झाली. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हटलं तर सध्या नागरिकांना धक्का बसलेला आहे तर आपण आता थोडंसं थांबलं पाहिजे
संध्याकाळपर्यंत यांचे काय विचार बदलतात ते पाहूया. आणि सगळे म्हणायला लागले नाही नाही आपण निवडणूक लढवायची आहे. आणि मग नंतर आम्ही 8:30 वाजता संध्याकाळी सगळ्यांना बोलवलं. त्यावेळी मात्र अगदी 1000-1200 लोक आली, कारण ऑफिसेसला गेलेली पण आली होती. आणि सगळ्यांनी एक मताने सांगून टाकलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही अपक्ष लढा. आता अपक्ष लढणं काही एवढी गोष्ट सोपी नसते. आणि मला काय, आम्ही दोघंही काही खूप परफेक्ट राजकारणातले मुरलेले आहोत असं नाही. आम्ही फक्त समाजकार्य करणारी लोक आहोत. त्या परिस्थितीत ही निवडणूक माझी नागरिकांनी हातात घेतली. आणि मला सांगावं लागलं नाही, लोकांनी मला शाबासकीची थाप दिली की तुला खरंच समाजकार्य करायचंय. तुझं तिकीट कट झालं म्हणून तू रडत घरात बसली नाहीस, तर तू जिद्दीने, तुला आमची सेवा करायची म्हणून तू खंबीरपणे उभी राहिलीस. तू म्हणजे मी नंतर पुन्हा घराघरात प्रचाराला जेव्हा दुसऱ्यांदा निघाले त्यावेळी माझी शिक्षिका असल्यामुळे मी पाटी चिन्ह घेतलं होतं आणि माझी कोरी पाटी घेऊन मी नागरिकांच्या समोर जात होते. तर लोकांनी मला शाबासकीची थाप दिली. म्हणजे ते म्हणाले की तुझ्यातला हा जो धीटाई आहे, हा जो धीटपणा आहे आम्हाला खूप भावलाय आणि त्यासाठी तू घेतलेला निर्णय ना तो आम्ही स्वीकारलाय आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि थोड्याने 2,500च्या बहुमताने मी विशेष बाब म्हणजे अख्ख्या पुणे शहरात एकमेव अपक्ष असं माझं सीट आलं. आणि माझा त्यावेळेचा प्रभाग क्रमांक 67. माझ्या, आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे की पुणेकर नागरिक हा अतिशय सुसंस्कृत आणि योग्य तोच निर्णय घेणारा आहे. आणि हे मला तो अनुभव त्या ठिकाणी इतका आला. आणि माझ्या सहकारनगर प्रभाग क्रमांक 67 अरण्येश्वर पद्मावती परिसराच्या नागरिकांनी माझ्या पाठीशी उभं राहून मला जे काही तिथे पुणे महानगरपालिकेत त्यांची सेवा करायला पाठवलं, ज्या आत्मविश्वासाने पाठवलं, त्या आत्मविश्वासाचा परतफेड मी करू शकत नाही. परंतु त्यासाठी मी त्यांची कितीही वेळा म्हणजे खूप ऋणात राहणं मी पसंत करेन. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी कधीही रात्री अपरात्री कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी मी सतत माझ्या या नागरिकांच्या पाठीशी, मी, माझे पती, आम्ही दोघंही उभे असतो. त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या अडचणी समजतो. कारण शेवटी ज्यावेळी नगरसेवक होतो आपण तेव्हा त्या प्रभागाचं नेतृत्व करताना आपण तिथलं पालकत्व स्वीकारले नसतं. आणि थोडक्यात आपण ते पालकत्व पार पाडणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला समजलंय ना काय काम करायचंय तर ते तुम्ही केलंच पाहिजे. की माझ्या त्यावेळेच्या प्रभाग क्रमांक 67चे माझे सगळे नागरिक, आत्ताचा माझा प्रभाग क्रमांक 35 आहे, पण या परिसरातील सर्व नागरिक खरंच सुज्ञ आहेत. आणि सुज्ञांना, असे जे काही सुज्ञ नागरिक आहेत त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम असं सांगणे न लगे असं म्हणतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला जो विश्वास माझ्या नागरिकांनी मला दाखवलाय, तर त्यासाठी मी कधीही आयुष्यात जोपर्यंत मी आणि माझ्या पतीने ठरवलेले की जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही या नागरिकांसाठी सतत कार्यरत राहताना कधीही आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये खोटेपणा करणार नाही. सतत कायम आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या सेवेला हजर राहणार आहे. आणि परमेश्वराजवळ आम्ही हीच प्रार्थना करतो की माझ्या प्रभागातला प्रत्येक नागरिक हा सुखात राहू दे, कायम निरोगी राहू दे. आणि जे काही अरिष्ट येईल बाबा ते सगळं अरिष्ट संकट सहन करण्याची, ते लोटून देण्याची क्षमता या माझ्या सगळ्या नागरिकांच्यामुळे आमच्यामध्ये निर्माण होते आणि आम्हाला एक प्रकारची ताकद मिळते. त्यामुळे अगदी माझ्या या सगळ्या नागरिकांचे मी अगदी कोटी कोटी आभार मानेन. अश्विनीताई, तुमचं या सर्व नागरिकांशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. आत्ता तुम्ही जे उत्तर सांगितलं त्या उत्तरातला एक मुद्दा मी घेते की तुम्ही सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% आवश्यकता पडली तर राजकारण हे तत्व तुम्ही अवलंबलं आहे. आणि मला वाटतं म्हणूनच लोकांचा हा अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला आहे. आणि तुमच्या बोलण्यामधला प्रांजळपणा पण मला खूप भावला की कुठल्याही चमकदार घोषणांच्या मागे न लागता तुम्ही समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक घटकासाठी काम करायला कटिबद्ध आहात असं सांगितलं. कारण गरीब, श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय कोणताही वर्गातला नागरिक असला तरी त्याला कुठल्या ना कुठल्या समस्या, कुठल्या तरी रूपामध्ये अडचणी येतच असतात आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर आहात, हे खूप छान वाटलं. अश्विनीताई, तुमच्या ह्या राजकीय प्रवासामध्ये नितीनजींची अतिशय समर्थ साथ तुम्हाला लाभत असेलच, तर आम्हाला त्याविषयीचे काही अनुभव ऐकायला आवडेल. म्हणजे मला कायमच प्रोत्साहन असतं. एखादी गोष्ट करताना मला प्रश्न पडतो की मला हे जमेल की नाही. अगदी पहिल्या निवडणुकीचाच विषय होता की
खरं तर फोर्स सगळ्यांनी केला होता आणि थोडंसं मन विचलित होतं की प्रश्न पडला होता की आपल्याला जमणार का, आपण एक शिक्षिका आहे, वर्गात 60 मुलांसमोर शिकवणं आणि 20,000 लोकांना सांभाळण्यात खूप फरक आहे. आणि विद्यार्थी हे आपलं ऐकणारे हां, असतात, ते परंतु खूप महत्त्वाचं. नागरिक हे खूप वेगवेगळ्या विचारांचे असतात आणि लहान मोठे वृद्ध तरुण सगळेच येणार त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येकाचे विचारसरणी आणि त्यामुळे पण मला यांनी ते धीर दिला की नाही तुला जमू शकतं, तू कर, आणि हा जो आत्मविश्वास दिला. त्यानंतर वारंवार प्रत्येक वेळी मला ही कामं करताना अडचणी येत गेल्या, पण 2015मध्ये मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना अर्थसंकल्प तयार करायचा होता. आता जवळजवळ 5,500 कोटीचा अर्थसंकल्प मी तयार केला. आता हा एवढा मोठा अर्थसंकल्प कितीही स्त्री सक्षम असली आणि घरातली बाजू ती खंबीरपणे हे करत असली तरी सुद्धा आज शहराचा अर्थसंकल्प तयार करायचा होता. आणि सावित्रीची लेक म्हणून मी आज तिजोरीच्या महानगरपालिकेच्या चाव्या ज्या विश्वासाने आदरणीय पवार साहेबांनी महिला सक्षमीकरण धोरणाचा एक भाग म्हणून मला जी संधी निर्माण करून दिली होती, त्या विश्वासाला कुठेतरी मला उतरायचं होतं आणि लोकांसाठी जनहितासाठी मला ते करणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी मला हा सगळा अर्थसंकल्प करताना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन करणं गरजेचं होतं, कारण 8 दिवसामध्ये पूर्ण एवढा अर्थसंकल्प मांडणं ही खरंच एक कसोटी होती माझ्यासाठी. आणि दिवस रात्र एक करून मला पतीने माझ्या म्हणजे इतर पण तज्ज्ञ लोक होतीच, पण त्यांनी सुद्धा धीटपणे माझ्या पाठीशी उभं राहून मार्गदर्शन केलं. आज महिला म्हणून राजकारणात काम करताना आपण म्हणतो असे अनेक सिनेमे पण आपण पाहतो की राजकारणात महिलांच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, परंतु वेळोवेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून की तुला हे जमू शकते आणि तू अशा पद्धतीने पावलं उचलून काम केली तर खऱ्या अर्थाने तू नागरिकांची अडचण दूर करू शकते. आज एक पतीने पत्नीवरती विश्वास ठेवून आज समाजासमोर उतरवणं आणि काम करणं ही खूप मोठी बाब आहे. आणि अशा अनेक धीराच्या प्रसंगामध्ये त्यांनी मला साथ दिलेली आहे. आणि त्यामुळे असे अनेक प्रसंग राजकारणात येतात की बाबा आम्हाला बाहेर जावं लागतं आणि 4 लोकांच्यात उडबस करावी लागते आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण इथे जाऊ शकतो की नाही. आणि ज्यावेळी मग अशी काही शंका व्यक्त होते त्यावेळी मग मला मदत घ्यावी लागते. पण एक तर शिक्षिका म्हणून मी खरं तर स्वतःच खूप खंबीर आहे आणि स्वतः मी कोणी मला असं म्हटलं तरी चालेल, गंभीर म्हणलं तरी चालेल किंवा शिस्तीच्या बाबतीमध्ये आपण कडक म्हणतो, तर शिक्षिका ही कडक असतेच. त्यामुळे मी स्पष्ट बोलणारी, स्पष्ट वक्तेपणा आहे. त्यामुळे मला समाजात बाहेर काम करताना कधी कधी त्रास होतो, परंतु माझी स्पष्टता मी जेव्हा त्याचं स्पष्टीकरण करते की बाबा मी कशासाठी हे पाऊल उचलते किंवा कशासाठी बोलतीये, आणि असे अनेक येणारे वाईट साईड प्रसंग आहे, त्या बाबतीमध्ये माझ्या पतीने मला सांगून ठेवलेले की कुणीही तुला वाईट म्हटलं, किती स्पष्ट बोलणारी किंवा काहीतरी बोलते, वाईट बोलते असं म्हणणारी जरी म्हटलं तरी चालणार आहे, पण जर समाजात आपल्याला जनहिताची कामं करायची असेल तर तू तेवढीच कणखर राहा आणि तेवढीच खंबीर राहा. त्यामुळे पावलोपावली मला यांची साथ आहे आणि म्हणूनच मी माझं हे कार्य पुढे चालू ठेवते. आज समाजकार्यामध्ये नगरसेवक म्हणून काम करताना एक महिला म्हणून मला माझं कुटुंब सांभाळायचं आहे. मला 2 मुलं आहेत, लहान मुलगी आहे, मुलगा आहे. आज सगळं कुटुंब सांभाळताना फक्त घरामध्ये स्त्री म्हणूनही सांभाळायचं आणि बाहेर अशा प्रत्येक प्रसंगाला जेव्हा मला बाहेर पडायचं आहे त्यावेळी माझं घरातलं काम हे माझे पती सांभाळतात, ह्याच्यापेक्षा आणि वेगळं काय असू शकतं. आणि ज्यावेळी मला खरंच माझ्या कुटुंबात माझ्या घरात थांबायची गरज आहे त्यावेळी माझं बाहेरचं काम माझे पती सांभाळतात. त्यामुळे जसं संसाराचा रथ हाकताना 2 चाकं असतात, नवरा बायको म्हणून किंवा पती पत्नी म्हणून, ती खऱ्या अर्थाने आमची चाकं हे आम्ही दोघंही सांभाळतोय. आणि कुठलं चाक केव्हा चालवायचं हा निर्णय आम्ही अतिशय विचारपूर्वक घेऊन चालवतो. ही माझ्यासाठी खूप मोठी जमेची बाब आहे. अरे वा, म्हणजे तुमच्या ह्या यशस्वी वाटचालीमध्ये नितीनजींचं खूपच योगदान आहे. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते, तर तुमच्या बाबतीत असं म्हणता येईल की तुमच्या पाठीशी नितीनजी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने ही वाटचाल करताय. अश्विनीताई, तुमची ही कारकीर्द मी पहिल्यापासून पाहतेय, त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुमच्या ह्या यशामध्ये तुमच्या माहेरच्या कुटुंबाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा.
अगदी मृणालताई, तू महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण ओघामध्ये मी सगळं सांगत गेले काम कसं होतं काय नाही. परंतु 98 साली नोकरी लागली सेवा संस्थेत आणि तूही होतीसच साक्षीदार. पाहिलं की आपण किती मन लावून काम करतो आपल्या संस्थेमध्ये, कारण आपल्या विद्यार्थ्यांनी गरीब असतात आणि त्यांच्यासाठी आपण कितीतरी वेळ देतो आणि त्यांना कसं शहाणं करता येईल, त्यांना समाजात जगण्यासाठी कसं त्यांना पूर्ण त्यांचा विकास करता येईल यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण काळजी घेत असतो. आणि या सगळ्यासाठी माझ्या वडिलांचा मला खूप मोठा पाठिंबा होता. त्यांना असं वाटायचं की शिक्षण घेतलं ना मुलींनी तर त्यांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहायला पाहिजे, फक्त चूल मूल ह्याच्यामध्ये त्यांनी अडकायला नकोय. त्यामुळे सतत ते माझ्या पाठीशी उभे असायचे आणि माझ्या आई पूर्णपणे त्यांच्या विचारांना साथ द्यायची. कारण साधारण आई म्हटलं की तिला मुलगी मोठी झाली की मला मदतीला स्वयंपाकघरात हवी आहे, असं साधारण चित्र आपल्याकडे पाहायला मिळतं. परंतु तसं झालं नाही, कारण माझ्या वडिलांचे विचार हे माझ्या आईने पूर्णत्वास नेण्यासाठी खूप मला साथ दिली. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मला पहिली मुलगी झाली, तेव्हा तर मी 90 दिवसाची बेबी माझ्या आईकडे सोडायचे. आणि नंतर माझी शाळा सकाळी 7ला असायची. मी 1 वाजता माझ्या बाळाला घेत होते जेव्हा ती छोटी होती. 90 दिवस म्हणजे अगदी 3 महिन्याचं बाळ. आणि तेव्हापासून वडील माझे सगळं तिचं संगोपन करायचे माझ्या बाळाचं. आणि हे जे काही मला आई वडिलांची साथ मिळाली त्यामुळे मी आज सक्षमपणे उभे राहू शकले. एक स्त्री जेव्हा बाहेर नोकरी करायला जाते तेव्हा ती सक्षम कशाच्या जीवावर होते तर तिच्या घरच्यांची साथ तिला फार महत्त्वाची ठरते. ती आज नोकरीला जाते, दमून येते घरी आणि तिचं काम अपूर्ण राहतंय, मग तिला घरी येऊन पण ते पूर्ण करायचं आहे. पण घरातलंही तिला स्वयंपाक करायचा आहे, सगळं मुलांना सांभाळायचं आहे आणि ती दमून जाते, तिच्यामध्ये तेवढे त्राण राहत नाहीत. हे आजचं खरं चित्र आहे. परंतु महिला व्यक्त होत नाही, कारण मी खूप जवळून पाहिलंय. पण माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही. मला माझ्या आईवडिलांनी खूप खंबीर साथ दिली. माझ्या माहेरी माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांची जरी लग्न झालेली असली तरी जेव्हा सुट्टीच्या दिवशी त्या यायच्या त्यावेळी माझ्या मुलांचा त्या सांभाळणार, कारण आई जवळ नाही म्हणल्यावरती मावशी भरपूर काही करू शकते, त्यामुळे त्यांना चांगलं चांगलं खायला करून घालतो. तसं अगदी माझ्या मुलांच्या शाळेची तयारीपासून सगळं माझ्या आईवडिलांनी केलेलं आहे. आणि जेव्हा राजकारणात उतरायचं ठरलं तेव्हा सर्वात पहिले माझे आईवडील महत्त्वाचे होते. कारण यांची मानसिकता त्यांच्या मित्रांनी तयार केली होती की आरक्षण आले महिला तर तुम्ही वहिनींना उतरवा. तर त्यावेळी ते मला जेव्हा बोलले तर तेव्हा म्हणाले की आधी तुझ्या आईवडिलांची परमिशन घेतली पाहिजे, कारण उद्या ते जर म्हणाले की माझ्या मुलीला आमची परवानगी नसताना कशाला राजकारणात होतं तर ते माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. हा विचार फार महत्त्वाचा होता आणि म्हणून आम्ही अगदी माझ्या वडिलांशी चर्चा केली आणि ते इतके खुश झाले ना, तर ते म्हणाले की तिला ते त्यांना काय माहीत नाही पण त्यांना इतका आत्मविश्वास होता माझ्या बाबतीत आणि हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा ते इतके खुश झाले. आजही मला त्यांचा, आज ते हयात नाहीये, माझी पहिली निवडणूक झाल्यानंतर माझे वडील 1-2 महिन्यातच हृदयविकाराने गेले. परंतु त्यांना जो आनंद झाला होता म्हणजे अगदी माझ्या निवडणुकीचा निर्णय, निवडणुकीत उतरण्यापासूनचा निर्णयापासून विजयी झालेल्या निर्णयापर्यंत आजही माझ्या डोळ्यासमोरून त्यांचा चेहरा जात नाहीये. कारण ते कायम आणि सगळ्यांना सांगत होते की आपल्या घरामध्ये कोणीही राजकारणात व्यक्ती नाहीये, पण माझ्या मुलीने करून दाखवलं आणि आज ती बघा ती चांगली यशस्वीपणे काम करून दाखवेल, मला पूर्ण खात्री आहे तिच्याबद्दल. आज हे विचार किंवा त्यांचे जे काही शब्द आहेत हे आठवण मला पावलोपावली असते आणि तेच विचार घेऊन मी आज काम करायला उतरलेली. त्यामुळे माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं किंवा मला मार्गदर्शन करणं ही खूप मोठी महत्त्वाची भूमिका माझ्या आईवडिलांनी पार पाडली. आणि आजही वडील हयात नसले तरी माझा भाऊ धाकटा आणि माझी आई, माझी भाऊजाई कायम माझ्या पाठीशी उभे असतात. माझ्या आईवडिलांनी, माझ्या माहेरच्या माणसांनी, माझ्या सासरच्या माणसांनी जे काही मला सहकार्य केले त्या अनुभवावरून मी सगळ्यांना विनंती करेन की आपल्या घरातली स्त्री जर बाहेर पडत असेल तर तिला विश्वास द्या, आत्मविश्वास द्या आणि तिच्याकडून जास्तीत जास्त चांगलं कार्य कसं घडेल त्यासाठी तुम्ही अपेक्षा ठेवा. खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणलात अश्विनीताई. एखाद्या स्त्रीला नोकरी किंवा व्यवसाय करताना तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याची खूप गरज आहे आणि हे सामाजिक उन्नतीसाठी सुद्धा गरजेचं आहे. कारण आज जर आपण असं धरलं की स्त्रिया 50% आहेत तर ह्या 50% स्त्रियांचं योगदान जेव्हा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने समाजामध्ये होणार आहे तेव्हा आपोआपच समाजाची सुद्धा उन्नती होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.
आणि स्त्रीचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार केला तर तिचा विकास होण्यासाठी, तिची उन्नती होण्यासाठी सुद्धा तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याचबरोबर समाजाचा सुद्धा पाठिंबा ह्या सर्व स्त्रियांना मिळाला पाहिजे. आणि म्हणाल तरी तुझ्या लक्षात असेलच की आपला भारत देश हा घटनेवरती आधारित आहे. हो, हो. आणि घटनेवर कार्य करतो आणि या घटनेमध्ये आपल्याला स्त्री पुरुष समानता हा मूलभूत हक्क दिलेला आहे. हो. तर ज्या घटनेवर आपला देश चाललाय त्या हो. घटनेचा आधार म्हणून 10 नीतिमूल्यांमधलं स्त्री पुरुष समानता या नीतिमूल्याचा विचार करून स्त्रीला बरोबरीने समानतेचा दर्जा देऊन तिला एक विश्वास दिला तर ती खरंच चांगल्या अर्थाने काम करू शकते. अश्विनीताई, तुमच्या मतदारसंघात तुम्ही अनेक कल्पक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले. मग ती अक्षरबाग असो किंवा परिसराचं सुशोभीकरण असो किंवा अल्प दरात उपचार देणारं रुग्णालय, मला वाटतं हे रुग्णालय तर तुमच्या कामाचा मानबिंदूच आहे. तुमच्या या उपक्रमांविषयी आम्हाला थोडं विस्ताराने सांगा. खरं तर पहिला मी अक्षरबागेचा विषय घेते. एकतर आपण मराठी संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत सगळेजण आणि मराठी भाषेला दर्जा दिला, उंचावला पाहिजे. खरं तर मुलं कॉन्व्हेंट स्कूलला जातात, इंग्लिश मिडियममध्ये जातात, शिकतात, सगळं मान्य आहे. आज काळाची गरज म्हणून जरी इंग्लिश माध्यमाकडे बघितलं तरी सुद्धा आपली मातृभूमी, आपली मातृभाषा विसरून चालणार नाही आणि तिलाही तेवढंच किंबहुना इंग्रजीपेक्षा जास्त दर्जा देणं गरजेचं आहे. आणि माझ्या काळात पाहण्यात आलं की बाबा काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमात मुलं आहेत, शिकतात, परंतु त्यांचं मराठी का कमी होत आहे. मग मुलं खेळायला कुठे जातात तर बागेत जातात. मग बागेमध्ये गेल्यानंतर कुठेतरी जिथं जिथं मुलं चांगल्या ठिकाणी जातील आणि ती जास्त वेळ घालवणार आहे. बागेत गेलं की साधारण किमान 1 तास तरी मुलं खेळत असतात, आई वडिलांबरोबर जातात, कुठे खेळणी खेळतात, कुठे थोड्या वेळ बसून राहतात. तर बागेसाठी उत्तम जागा नाही आणि म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण तिथे एक मराठी अक्षरबाग का नाही फुलवावी. आणि म्हणून अगदी सगळी मुळाक्षरं, स्वर, व्यंजन अशी मी झाडांना त्याची जशी फळं लागतात तशी ते आम्ही सगळे अक्षरं हे केली. आणि आता उदाहरणार्थ ध आहे तर ध चा धबधबा हे अक्षर म्हणून मग धबधब्याचं आम्ही चित्र प्रॉपर धबधबा तयार केलाय आणि तिथे ते अक्षरच धबधबा असं केलंय. आणि एक मोठा अ काढलाय, अक्षरबागेचा आहे पण अश्विनीचा पण आहे. आणि त्या अक्षरबागेवरती ती जे अ केलाय त्याला एक पाटी केली आहे, त्याच्यावर संपूर्ण सगळी मुळाक्षर, स्वर, व्यंजन लिहिलेली आहेत आणि काही काही अक्षरांवरून छोट्या छोट्या कविता आणि वेगवेगळे प्राणी तयार केले, त्या प्राण्यांची ती अक्षरं. आणि साधी कल्पना आहे की जर का मुलगा आपल्या आजी आजोबांबरोबर किंवा आईबाबांबरोबर तिथे गेला बागेत तर तो कुठेतरी लपाछपीचा खेळ खेळत असेल तर ते जे अक्षर आहे त्याच्या मागे जाऊन तो लपला तर मग आई त्याला म्हणेल की जा तू सहच्या मागे जाऊन लप. तर तो सहच्या मागे लपल्यानंतर मग आई तिथे, तर तो त्या सहच्यावरून आम्ही काही तिथे कविता सारखं लिहिलेलं आहे किंवा सहच्या संदर्भात काही नावं लिहिलेली आहेत. तर तो लपून आपली आई आपल्याला शोधेपर्यंत तू ते सहची नावं वाचून काढ, काहीतरी प्रयत्न शिक्षण. आणि असे वेगवेगळे छान आम्ही तिथे वेगवेगळे. आणि ज्यावेळी मराठी भाषा दिन असतो फेब्रुवारी महिन्यात त्यावेळी आम्ही आवर्जून तिथे मेळावा भरवतो, मुलांना मराठीत सह्या करायला सांगतो, मराठीतले खेळ घेतो, कोडी घेतो आणि इतकी सुंदर तिथे मराठी गाणी मुलांकडून म्हणून घेतो, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा तिथे घेऊन त्यांना बक्षिसं देतो. तर असं त्या अक्षरबागेचं वैशिष्ट्य आहे. याचबरोबर माझ्या परिसरातली जेवढी उद्यानं आहेत तर त्या उद्यानांमध्ये वाळवेकर उद्यान म्हणून उद्यान आहे ते आम्ही ऑक्सिजन पार्क म्हणून केले. म्हणजे ते बाग जेव्हा आम्ही डेव्हलप केली त्यावेळी आम्ही बाहेर जी रस्त्यावरची मोठी वृक्ष काढले गेले ते आधी आम्ही तिथे सगळे बसवून घेतले आणि ट्री प्लांटेशन म्हणतो आपण, तसं करून ते त्याला आम्ही जगवलंय त्या झाडांना. आणि सगळ्या बागेत जेवढा चालण्याचा जागा आहे, वॉकिंग ट्रॅक म्हणून, तर त्या सगळ्या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही तुळशी बसवल्या. पुणे शहरामध्ये सर्वात पहिला ओपन एअर जिमचा प्रयोग मी माझ्या वाळवेकर उद्यानात केला. तर तिथे आपल्याला माहिती की सगळे जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज नाही करू शकत, त्यामुळे सगळ्यांना ते परवडू पण शकत नाही. त्यामुळे मग मी तो प्रयोग केला. आम्ही काही मशिनरीज त्या वाळवेकर उद्यानात बसवली आणि तो सक्सेस झाला प्रयोग, अगदी यशस्वी, इतका की लोकांना खूप आवडला, भावला.
अगदी एक रिक्षा चालवणारे ड्रायव्हर होते, तर ते काका तिथे यायचे आणि ते अगदी आवर्जून थांबून मला सांगितलं, त्यांनी लिहून ठेवला अभिप्राय. आम्ही अभिप्रायाची वही तिथे ठेवलेली असते की मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं म्हणाले, आणि मी जेव्हा इथल्या मशिनरी वापरून जिम सुरू केली, माझे मी एक्सरसाइज सुरू केल्या, तर मला आता ऑपरेशन करायची गरज नाही. तर हे जे काही मुद्दे आहेत त्याची नोंद घेण्यासारखी. आणि या अनुभवाच्या आधारावरती ज्यावेळी मी स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी 4 कोटीचं बजेट टाकलं आणि उद्यान खात्याच्या लोकांना, अधीक्षकांना सांगितलं, आमचे उद्यान अधीक्षक आणि घोरपडे साहेब होते, तर त्यांना अजूनही ते आहेत, तर त्यावेळी त्यांना मी सांगितलं की जेवढ्या पुण्यामध्ये उद्यानं जेवढी असतील तिथे सगळीकडे तुम्ही ओपन एअर जिम बसवा. आणि ही बाब फार महत्वाची आहे, कारण आज तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये व्यायामाचं मशीन जर दिसलं, ती जिमचं साहित्य दिसलं, तर ते अश्विनी कदमनी स्थायी समितीमध्ये जे बजेट टाकलं होतं त्याचं जे हेड ओपन केलं होतं त्या आधारावरच पुणे शहरातले सगळे नागरिक, फक्त माझ्या प्रभागातले नाहीत तर पुणे शहरातले प्रत्येक नागरिक तो त्या व्यायामाचा साधनाचा वापर करतात. आणि त्यांना अर्थात स्थानिक जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते आपापला प्रभाग असल्यामुळे त्यांनी संकल्पना म्हणून त्यांची नावं टाकली. ती अतिशय आणखीन जमेची बाजू आहे की प्रत्येक नगरसेवकाला मी स्थायी समितीची, कारण अध्यक्ष हा शहराचा असतो, फक्त त्या प्रभागाचा नसतो, तर सगळ्यांना मी कुठेतरी न्याय देऊ शकले. आणि एखादी चांगली गोष्टीचं अनुकरण करणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे, कारण सर्व शहराच्या नागरिकांना त्याचा पूर्ण शहरामध्ये फायदा होतो. आणि अगदी आता महत्वाचं म्हणजे आरोग्य खातं जे आहे त्याच्यामध्ये भारतातली, पुणे शहरातली म्हणजे पुण्यातली पहिली महानगरपालिका अशी आहे की जिथे महानगरपालिकेचं स्वतःचं MRI मशीन आहे. आपल्याला माहिती आहे की बाहेर जर MRI करायला गेलो तर 12, 13, 9 हजारापासून पुढे पैसे लागतात. आणि कुठलीही व्यक्ती प्रत्येक वेळेस अगदी त्यातल्या त्यात कमावणारी व्यक्ती, घरातली परिस्थिती सधन आहे अशी व्यक्ती सुद्धा MRI करायचा म्हटलं की 9, 10, 12 हजार रुपये खर्च करू शकत नाही, कारण त्यांचं प्रत्येकाचं आर्थिक बजेट ढासळतं. आणि आम्ही जेव्हा समाजात काम करतोय, तळागाळात काम करतोय, तर आमच्या सतत निदर्शनास येत होतं की गरीबाला किंवा त्यातल्या त्यात सुद्धा मध्यमवर्गीय असेल कोणी मनुष्य तरी त्याला आर्थिक नियोजन त्याचं जर का डिस्टर्ब होत असेल तर त्याला कशामुळे होतं तर मेडिकल फॅसिलिटीमुळे. त्यामुळे आरोग्य हा विषय फार महत्त्वाचा होता माझ्यासाठी. आणि आम्ही आमच्या प्रभागामध्ये असलेला काही शिवशंकर कोटे दवाखाना आहे तर त्याला कसा न्याय देता येईल, नागरिकांसाठी त्याचा कसा उपयोग करून घेतो, कारण महानगरपालिकेचा आहे. मग तिथे आम्ही वेगवेगळ्या लसीकरण सोयी केल्या की प्रत्येक बाळ असेल किंवा लसी द्यायची वेळ आली तर त्या महागड्या लसी म्हणून सुद्धा देत नाहीत लोक लसी. आणि त्या बाळाचं किती आयुष्याचं नुकसान होतं नंतर मोठं झाल्यानंतर, पोलिओ होणं किंवा ही लस दिली नाही म्हणून हा आजार निर्माण झाला. तर रोज आम्ही आता तिथे लसीकरण रोजच सुरू केलेलं आहे. त्यानंतर TB सेक्शन आहे आमच्याकडे, त्याच्यानंतर लहान मुलांचं सेक्शन वेगळं आहे. पण ह्या सगळ्याला साथ द्यायला त्या ठिकाणी आम्ही कदम डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलं. तर कदम डायग्नोस्टिक सेंटर हा भाग जरा निराळा आहे, कारण या ठिकाणी आम्ही डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी आणि MRI, तर आपलं जे MRI मशीन आहे हे सिमेन्स कंपनीचं आहे, 3 टेस्ला आहे आणि अतिशय क्लिअर त्याचा रिझल्ट असतो आणि अतिशय अल्प दरात, म्हणजे अगदी 2500 रुपयापासून आपला MRI निघतो तिथे. आज जवळजवळ या प्रयोग हा जो आमचा आरोग्य खात्यासाठी केलेला हा जो प्रकल्प आहे ज्यासाठी 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि फक्त पुणे जिल्हा नाही तर पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूचे नागरिक असतील, आजूबाजूच्या शहरातली लोक असतील, ही तिथे आवर्जून अपॉइंटमेंट घेऊन येतात आणि हा आपला MRI करायचा असेल तर करून जातात. आणि आम्हाला इतके आशीर्वाद देऊन जातात की एकतर त्यांचं तिथे समुपदेशन केलं जातं, त्यांची भीती घालवली जाते, कारण MRI म्हणलं की लोकांना धडधड सुरू होते, भीती वाटते, आणि मग त्यासाठी त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं, ते तिथे केलं जातं. आणि अतिशय सुंदर असा हा प्रकल्प केला. नुकताच आम्ही हेल्थ ATM मशीन बसवलेलं आहे. आमचे आमदार गाडगीळ साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून काही निधी देऊ केला आणि त्यातून ते मशीन खरेदी झालं. आणि आज आमच्या कदम डायग्नोस्टिक सेंटरची आणखी शान वाढली. फक्त 150 रुपयात 22 प्रकारच्या टेस्ट या हेल्थ ATM मशीनमध्ये होतात. आणि त्यामुळे अशा आरोग्यदायी सुविधा
एक्सरे फक्त 55 रुपयामध्ये आपला डिजिटल एक्सरे आहे तो स्टार्ट आहे. तर बाहेर जर तुम्हाला 150-200 रुपये भरावे लागत असेल एक्सरेला तर आपल्या इथे फक्त 55 रुपये. त्यामुळे एक नगरसेवक म्हणून काम करताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून समाजासाठी काहीतरी देणं आहे तर ते कसं दिलं पाहिजे. तर हे अभ्यासपूर्ण अतिशय समाजासाठी चांगलं स्वप्न बघितले, नागरिकांसाठी चांगलं स्वप्न की आम्ही आज नगरसेवक झालोय तर आपल्या अधिकाराचा वापर करून, आपल्या प्रयत्नांचा वापर करून, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून लोकांसाठी कमीत कमी खर्चात काय देऊ शकतो यासाठी हे पाहिलेलं स्वप्न आज आम्ही पूर्णत्वास नेतोय. खरंच आहे, म्हणजे नागरिकांची जी महत्वाची गरज आहे, म्हणजे जसं आपण अन्न वस्त्र निवारा ह्या आहेच आहेत, पण आत्ताच्या काळामध्ये मेडिकल एड्स हे इतके महाग झालेले आहेत आणि खरोखर सर्वसामान्य माणसाला पटकन ते खर्च करणं शक्य होत नाही. तर त्याच्यावर तुम्ही खूप म्हणजे चांगली सुविधा नागरिकांना दिलेली आहे. आणि शिक्षणाला पण मी तेवढंच महत्त्व दिलंय. अर्थात मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मी माझ्या भागामध्ये जी कॉर्पोरेशनची शाळा आहे पुणे महानगरपालिकेची तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की मराठी माध्यमाला सध्या उतरती कळाला. पण हे विद्यार्थी टिकले पाहिजे कारण येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या शाळेत येणारा विद्यार्थी वर्ग हा गरीबच असतो. तर त्यांच्यासाठी मी क्रीडा निकेतनच्या धर्तीवरती सेमी क्रीडा निकेतन, कारण आमच्या शाळेला मैदान आहे, तिथे मी इंग्रजी माध्यम जरी सुरू केलं असलं तरी या विद्यार्थ्यांना खेळाडू विद्यार्थी कसा तयार होईल. कारण वस्तीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला मैदान असतं ना, आईवडील जास्त सुशिक्षित असतात किंवा जरी सुशिक्षित आई वडील असले तरी ते मुलाला ग्राउंडवर घालण्या इतपत त्यांच्याकडे वेळही नसतो आणि तेवढे ते सक्षमही नसतात. त्यामुळे हा विद्यार्थी शाळेतूनच जाताना तो कसा खेळून तयार होईल, तो मातीत खेळला पाहिजे, त्याला ऍक्टिव्हिटी आल्या पाहिजे, तो सर्वगुण संपन्न कसा होईल. त्यासाठी मी माझ्या खांडेकर शाळेमध्ये एकतर पूर्ण शाळा डिजिटल ई लर्निंग केलेली, प्रत्येक वर्गात आम्ही स्क्रीन बसवलेला आहे आणि असे उत्तम प्रतीचे बेंच विद्यार्थ्यांना कसे बसवा, अगदी खाजगी शाळेला लाजवेल इतकं उत्तम आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आमच्या शाळेची डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि आता लवकरच आम्ही तिथे सेमी क्रीडा निकेतन सुरू करतोय की जेणेकरून तो विद्यार्थी सकाळी आला की थोड्या 2 तास खेळाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये प्रावीण्य मिळवेल, मग त्याचा अभ्यासाचे तास सुरू होतील, तो अभ्यासातही राहील, ऍक्टिव्हिटी कलेच्याही होतील आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत हा विद्यार्थी तेव्हा तयार होईल तेव्हा तो घरातल्यांना कुठेतरी चांगलं शिकवेल, आपल्या लहान भावंडांना आजूबाजूच्या लोकांपर्यंत हा संदेश त्याच्यातून जाणार आहे. अश्विनीताई, खूपच छान काम आहे तुमचं. तरी देखील जाता जाता एक प्रश्न विचारते तुम्हाला की आगामी काळात तुमच्या काय योजना आहेत? आज मला माझ्या परिसरातल्या लोकांसाठी आता आमचं महानगरपालिकेमध्ये दवाखाना म्हणून आहे, पण आरोग्यासाठी सक्षम असं एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल उभारण्याचं माझं स्वप्न आहे. त्यामुळे आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे, कारण आरोग्य जर लोकांचं चांगलं राहिलं तर लोक निरोगी राहणार आहेत आणि जर निरोगी राहिले तर ते सक्षमपणे बाहेर काम करायला पडणार आहेत आणि तर आपल्या वॉर्ड हा सुदृढ राहणार आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, नोकरी आणि त्यांना स्वच्छ असं आरोग्यपूर्ण सुविधा देणं, वातावरण देणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच दृष्टीने आज आम्ही पुढची पावलं उचलण्यासाठी तत्पर आहोत. अश्विनीताई, तुमच्या सर्व आगामी योजनांसाठी, तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आज मानस कला मंचासाठी तुम्ही आपला खास वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. मानस कला मंचाने मला जी काही ही संधी दिली, आपल्या माध्यमातून मी अनेक नागरिकांपर्यंत माझे विचार पोहोचवू शकले. त्यामुळे कधीही कुठलीही अडीअडचण येऊ द्या, मी स्वतः सौ अश्विनी नितीन कदम आणि माझे पती श्री नितीन कदम कायम आपल्या सेवेला तत्पर आहोत. भले मग तो माझ्या प्रभागातलाच मनुष्य असला पाहिजे असं नाही, तर पुणे शहरातला कुठलाही नागरिक असला तरी आम्ही आपल्यासाठी काम करायला कधीही तत्पर राहू. आज मृणालताईच्या माध्यमातून खूप छान चर्चा म्हणा किंवा हितगुज साधायची संधी मिळाली, त्याबद्दल मी मृणालताईचे कायमच आभार मानेन. आणि मृणालताई एक उत्तम अशी साहित्यिक कलाकार आहे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील मी या ठिकाणी आवर्जून एक मैत्रीण म्हणून, जीवाभावाची मैत्रीण म्हणून या मानस कला मंचाच्या निमित्ताने तिला देखील शुभेच्छा देईन.